देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये जर का पाहायचं तर नेमका प्रस्ताव कोणी सादर करायचा या संदर्भात देखील आपल्याला बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळेल आणि एक नेता जो आहे तो प्रस्ताव सादर करताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर गटनेत्याच्या बैठकीमध्ये तो आमदार आपल्याला या संदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर आपल्याला हे सांगताना पाहायला मिळेल। आणि आता सध्याला आपण बघू शकतो आहे की संपूर्ण गाड्यांचा ताफा हा रवाना झाला आहे आणि विधिमंडळ दरम्यान भाजपची कोअर कमिटीची बैठक आता सुरू झालेली आहे। या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही निवडक नेते एकत्र बसून प्रस्ताव कोण सादर करणार याबद्दल चर्चा करतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दृश्यांमध्ये आपण विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण हे जे दोन निरीक्षक भाजपने केंद्रातनं पाठवलेले आहेत ते सुद्धा आता विधान भवनावरती दाखल होताना आपण त्यांना पाहत आहोत। म्हणजे आता इथून पुढे सगळ्या औपचारिक ज्या प्रक्रिया आहेत त्यांना प्रचंड वेग येईल, कारण दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे तिन्ही पक्षाचे नेते मिळून सत्ता स्थापनेचा दावा करायला सुद्धा जाणार आहेत। त्याच्या आधी या सगळ्या प्रक्रिया आज पार पडतील। सुरुवातीला कोअर कमिटीची बैठक होणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचे नेते मिळून प्रस्ताव आज विधिमंडळ पक्षनेत्याचा कोण सादर करेल याबद्दल चर्चा करतील, यावर निर्णय घेतील आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे। दरम्यान आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो ज्यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख होतोय, ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा आहे ते देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत विधान भवनामध्ये आणि मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बसून ते चर्चा करतायत, चहापान करतायत असं आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीच घोषणा विधिमंडळ पक्षनेता म्हणून होते का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आणि अर्थातच याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून वारंवार या बाबतीमध्ये अधोरेखित केलं जातंय की त्यांचंच नाव घोषित होईल आणि मग विधिमंडळ पक्षनेता हाच मुख्यमंत्री बनेल अशा पद्धतीची परंपरा असते। त्यामुळे अर्थातच ही घोषणा झाली की शपथविधीचं चित्र सुद्धा आणखीन स्पष्ट होईल। शपथविधी उद्या होणार आहे संध्याकाळी 5 वाजता आणि या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मंत्रिमंडळाबद्दल किंवा खाते वाटप होऊन नंतर मंत्र्यांचा शपथविधी सागर संगीत नंतर पार पडेल असं कळतंय। देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे निर्मला सीतारामन तसंच विजय रूपाणी हे जे निरीक्षक म्हणून आलेले आहेत ते सुद्धा दाखल होत आहेत। निरीक्षकांवरती सुद्धा मोठी जबाबदारी असते। संपूर्ण प्रक्रिया पार पाडून या संदर्भातला त्यांचा जो एक आढावा असतो तो त्यांना केंद्रामध्ये रिपोर्ट करायला लागतो। या सगळ्या प्रक्रिया अतिशय वेगाने आजच्या दिवसामध्ये घडणार आहेत। 132 आमदारांसह अतिशय मोठा पक्ष म्हणून भाजप पहिल्यांदाच विधान भवनामध्ये इतक्या मोठ्या संख्याबळासह पोहोचतोय। त्यामुळे एकंदरीतच विधान भवनाला एखाद्या समारंभाचं स्वरूप आलंय, मंगल कार्याचं स्वरूप आलंय, सजावट झालेली पाहायला मिळतेय, कुठे नेते फेटे बांधून घेत आहेत असंही दृश्य आहे। एक मोठा दिवस आहे अर्थातच भाजपसाठी। देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रवास होता त्यामध्ये सुद्धा कामाच्या दृष्टीने, निर्णय घेण्याच्या दृष्टीने अग्रस्थानी होते। त्यामुळे आता या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांचंच नाव विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषित केलं जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा ते उद्या घेतील। या सगळ्या प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे। ची सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडला जाईल। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा ची सुरुवात होईल आणि